नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम झणझणीत आणि तोंडाला पाणी सोडणारा असा हा मटार ठेचा. तर कसा बनवला कुठेही स्किप न करता बघा आणि मला कमेंट करून जरूर सांगा. तर सगळ्यात आधी मी इकडं हिरवी मिरची घेतलेली आहे, साधारण पाव किलो असेल आणि कमी तिखट आहे. कोथिंबीर घेतलेली आहे, 1.5 इंच आलं घेतलेलं आहे आणि इकडं 2 गड्डे मी लसूणचे अधर-वधर सोलून घेतलेले आहेत. नंतर इकडं मी फ्रेश वाटाणा घेतलेला आहे, चांगला एक मोठी वाटी घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इकडं हिरवी मिरची छान अशी हलकी-फुलकी भाजून घ्यायची पहिल्यांदा. तर हिरवी मिरची सारखी अशी फिरवत राहायचं म्हणजे सगळीकडून भाजेल ती. तर आता इकडं हिरवी मिरची थोडीशी भाजत आली आहे. नंतर आपल्याला त्याच्यावर 1 चम्मच तेल टाकायचे आणि छान आणखीन लालसर भाजून घ्यायची आहे. आता हिरवी मिरची सगळीकडून भाजलेली आहे, बघू शकता व्यवस्थित. आता याला आपण एका साईडला काढून घेऊया. आता हिरवी मिरची काढून घेतली की त्याच्यावरच आपल्याला लगेच मटार पण भाजून घ्यायचा आहे. तर आता ह्याला पण असं छान भाजून घ्यायचं आहे. आपण मटारला पण थोडंसं तेल टाकूनच भाजणार आहोत. आणि याला पण असं छान सगळीकडून फिरवत राहायचं म्हणजे सगळा वाटाणा छान भाजला जाईल. तर आता इकडं वाटाणा पण छान भाजला आहे, एका साईडला काढून घेत आहे आपण. आता वाटाणा काढून झालं की आपल्याला तव्यावर थोडं 1 चमच तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये छान लसूण लालसर भाजून घ्यायचं आहे. चांगलं फिरवत राहायचं ह्याला लसूणला पण आणि थोडंसं अद्रक पण ह्याच्यामध्ये टाकून भाजून घेणार आहे मी. तर आता हे छान लालसर भाजत आले. याच्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आहे. कोथिंबीर पण ह्याच्यामध्येच भाजून घ्यायची आहे थोडी. आता हे चांगलं थंड करून घ्यायचं आणि नंतर याला वाटून घ्यायचं. तर एका साईडला आता मी काढून घेते पूर्ण. आता हे थंड झालं की याला वाटून घेऊया आपण. तर आता मस्त इकडं फोडणीची तयारी मी वाटून घेतलं होतं ते. तर इकडं आता लगेच फोडणी पण देते. तर तव्यावर 2 चमचे मी तेल टाकले, त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे, थोडीशी मोहरी पण टाकली होती. नंतर थोडासा बारीक चिरून कांदा पण टाकायचा आहे. चांगला असं लालसर भाजून घ्यायचं याला. असा हा कांदा सगळा परतून घ्यायचा आहे. आणि या ठेच्याची गंमत काय माहिती आहे का, यातला जो तिखटपणा आणि भाजलेल्या मटारची जी गोडसर चव आहे ना, यामुळे ठेच्याला खूप छान म्हणजे चव येते आणि खायला पण खूप छान लागतं. तर त्यामुळे ही ठेचा तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागतं. नंतर आता कांदा छान आपला परतला की ह्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. पुन्हा एकदा असं फिरवून घ्यायचं आहे आणि जे वाटलेला आपला ठेचा होता तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता ह्याला चांगलं एकत्र करायचं आहे. तर आता पूर्ण एकत्र करून ह्याच्यावर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकत्र करून घ्यायचं याला. त्याला साधारण 2 ते 3 मिनटं छान असंच परतत राहायचं आहे म्हणजे ह्याला चव खूप छान येते. तर मंडळी इकडं असा आपला ठेचा मस्त रेडी आहे. अशाच पारंपरिक आणि ट्विस्टेड रेसिपीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.